न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल समोर। मेहता आरोपींचा सहभाग असल्याचं अहवालात नमूद। नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई। 18,45,000चं 73 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त। अहमद मोटलानीला अटक तर एक जण फरार। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता? कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता का? नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करता कोकाड्यांचा वादग्रस्त सवाल। कृषी मंत्र्यांच्या प्रश्नांना शेतकरी संतापले। मराठवाड्यात 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची दाणादाण। 871 हेक्टर पिकांचं नुकसान। वाशिममध्ये डॉक्टर सुरक्षित नसल्याचं पुन्हा समोर। मेडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला। नांदेडमध्ये काल विहिरीत ट्रॅक्टर पडल्यानं 7 महिला मजुरांचा मृत्यू। अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाच्या मुसक्या आवळल्या। औरंगजेबच्या कबरीची नासधूस होण्याची शक्यता। जिल्हा प्रशासनाकडून खुलताबाद परिसरात दोघांवर प्रवेश बंदीची कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर। द्विपक्षीय चर्चा आज होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।